Hello students, today we are going to learn about activity number 37, standard 7th, subject English, bridge course, Setu Abhyaskram. Here you can see learning outcomes or competency statements means Adhay Nishpatti. You have to understand and enjoy stories, narrates a non-story. तुम्हाला माहिती असलेल्या कथा त्यांचं वर्णन करायचं. अँड यू हॅव टू अंडरस्टँड अँड एन्जॉय स्टोरीज. गोष्टी किंवा कथा यांचा या समजून घ्यायचा आणि त्यांचा वाचताना आनंद या ठिकाणी मनातल्या मनातमध्ये त्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. देन find specific details, facts, information in the form of a speech, dialogue, or story. You have to find various facts or details or information in the story or dialogue. कथेतील घटनाक्रम किंवा प्रसंग यांचं डिटेलमध्ये वर्णन आपल्याला करता आलं पाहिजे. देन देर आर सम इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पेरेंट्स और फॅसिलिटर्स. नरेट द स्टोरी विथ प्रॉपर प्रोनाउन्सिएशन. प्रॉपर प्रोनाउन्सिएशन इज मोस्ट इम्पॉर्टंट while narrating the stories. Then ask the students to listen the story carefully. स्टोरी ही काळजीपूर्वक ऐकली पाहिजे. देन इलिस्ट्रेट व्होकॅब्युलरी फ्रॉम द स्टोरी. इलिस्ट्रेट व्होकॅब्युलरी मीन्स शब्द संग्रह जो आहे तर त्याचं त्या ठिकाणी आपल्याला आकलन इलिस्ट्रेशन होणं महत्त्वाचं आहे. कंडक्ट द स्टोरी, conduct discussion. Here you can see conduct discussion in the story. त्या स्टोरीवरती चर्चा घडून आणणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. देन देर आर सम इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. नाव लिसन टू द स्टोरी केअरफुली. गोष्ट काळजीपूर्वक ऐकायची. टेक पार्ट इन डिस्कशन. चर्चेमध्ये सहभाग घ्यायचा. टेल द स्टोरी इन युअर वर्ड्स. तुमच्या शब्दामध्ये कथेचं वर्णन करायचं. देन देर इज लर्निंग ॲक्टिव्हिटी फॉर यू. नाव यू कॅन सी ॲट फर्स्ट टीचर विल आस्क द क्वेश्चन्स टू द स्टुडंट्स. See, there are 3 questions for you. Do you like stories? कथा कुणाला आवडत नाहीत? कथा सर्वांना आवडतात. From the childhood, we all like to listen, to read, to hear the stories from our parents, our grandfathers, grandmothers, or any other members in our family. So we like to listen or to read the stories. Who tells us a story? कथा आपल्याला कोण सांगतं? In the childhood our grandmother, grandfather, mother tells stories. How many stories you have listened
तुम्ही आतापर्यंत किती स्टोरीज ऐकल्या? देर आर नंबर ऑफ स्टोरीज you have listened. Then this teacher will narrate the story with proper pronunciation, standard 6, page number unit 4.1. There is also link for you to read the stories with proper pronunciation, and the students will listen the story carefully. आणि ती कथा कोणती कथा आहे? द नाइटिंगेल अँड द नोबलमॅन. ही कथा तुम्ही काळजीपूर्वक ऐकायची. देर आर सम ग्लोसरी और व्होकॅब्युलरी फॉर यू. You can write it in your notebook. Nobleman means a person with a high rank like a lord. Then plead. Plead means request or give reasons and request or appeal. Then cry over spilt milk. It means it's no use crying over spilled milk is a proverb or saying. It means you should not feel unhappy about a mistake or something bad that has happened. Then idle words means words which have little meaning. Then rare is not common or not easy to get. Then well means cry with sorrow, दुःखाने रडणे. Then be upset here. Be upset means feel bad feeling. Farewell means goodbye, nirop. There is short activity or demo for you. The teacher will tell the students two sentences about the nightingale. Nightingale means कोकिळ. कोकिळविषयीचे 2 वाक्य या ठिकाणी आपल्याला लिहायचे. नंबर 1, नाइटिंगेल इज अ क्यूट बर्ड. एक छोटा सुंदर असा पक्षी आहे. इट हॅज डिफरंट कलर्स. हा वेगळ्या कलरमध्ये असतो. नाइटिंगेल सिंग्स मेनली ड्युरिंग द नाईट बट कॅन ऑल्सो बी हर्ड टू द डे टाईम. हा पक्षी शक्यतो रात्री गातो, बट कधी कधी तो दिवसाही गाऊ शकतो. देन स्टुडंट्स विल टेल 2 सेंटेन्सेस अबाउट नाइटिंगेल. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी काही 2 वाक्य लिहिण्याचे किंवा सांगण्याचा प्रयत्न करा. हे 3 वाक्य तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे. देन प्रॅक्टिस पॉईंट इज हिअर. लिसन केअरफुली टू स्टोरीज रिलेटेड टू बर्ड्स अँड ॲनिमल्स ऑन द यूट्यूब चॅनल. यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बर्ड्स अँड ॲनिमल्सवरती वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरीज आहेत. लाईक इसॉप स्टोरी आहेत, इतरही काही स्टोरी आहेत, तर त्या तुम्ही ऐकू शकता. लिसन केअरफुली टू डिफरंट टाईप्स ऑफ ऑडिओ बुक्स. ऑडिओ बुक्स तर यूट्यूबवरती उपलब्ध आहेत. लिसन केअरफुली टू द अदर स्टोरीज ऑन इंटरनेट, दॅट इज इसॉप्स फेबल. दंतकथा, इसॉपच्या दंतकथा, किंवा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जातक टेल्स किंवा पंचतंत्र स्टोरीज, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरीज आहेत. वॉच here you can see there is just 1 minute. Extension activity or parallel activity for you.
Watch online Aesop's Fable and पंचतंत्र स्टोरीज अँड नॅरेट देम. Aesopच्या स्टोरी आणि पंचतंत्र स्टोरी तुम्ही यूट्यूबवरती पाहायच्या आणि त्यांचं नॅरेशन करायचं. देन evaluation point is here. Listen to the video and answer the following questions. What did a nobleman catch in his cage? The nobleman caught the nightingale in his cage. What did he want to know? You watch the story and then answer the question and write it in your notebook. After that, narrate the story. For more information to this activity, you can also use this link to get more information about this. Diksha video is available for you. Then my takeaway or today I learned. What I learned today. I am able to tell stories in my own words. माझ्या स्वतःच्या मातृभाषेमध्ये मी कथा सांगू शकतो. Yes or no, you have to only tick mark on yes or no. I am able to make dialogues. Dialogues तयार करू शकतो. Yes or no. So in this way we learn this activity very well. Okay.